ग्लास आहे. प्लास्टिक मधून तर दिसलं असतं हा याच्यामुळे प्लास्टिक कडलं असतं म्हणून मी प्लास्टिक उकळी टाकलेली आहे. तर हा काचेचा ग्लासच आहे असं समजूया. तर आपण ग्लास म्हणजे काच इंग्लिशमध्ये, करेक्ट. हा काचेचा गोल बुडाचा चंबू आणि त्याच्यामध्ये आपण हा मेणबत्ती बघा आता इथं या ठिकाणी ठेवतोय. मेणबत्ती पेटते हळूहळू विजली त्याच वेळी लक्षात पाणी वरती आलं. आता हा जे पाणी वरती आलं याचा अर्थ काय, या गोल बुडाच्या चंबू मध्ये काय होतं, हवा होती, ऑक्सिजन होता आणि त्या पूर्ण ऑक्सिजन होता त्याच्यातला 21% ऑक्सिजन आहे. मग 21%च फक्त या गोल बुडातलं 21%च जागा त्याने व्यापलेली आहे पाण्याने. ऑक्सिजन संपला आणि ती पाणी त्या जागी शिरलं. आलं लक्षात काय. म्हणजे या प्रयोगातून काय लक्षात येतं, या प्रयोगातून आपल्याला ज्वलनासाठी ऑक्सिजन हा मदत करत असतो. हा पहिला प्रयोग, त्याच्यातून पहिलं लक्षात येतं निष्कर्ष. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हवेमध्ये 21% ऑक्सिजनचं प्रमाण असतं हे याच्यातून दिसून येतं. तेवढी जागा कुणी व्यापलेली आहे, पाण्याने व्यापलेली आहे. दिसला तुम्हाला, लक्षात आलं. बघा एवढं पाणी आहे, 21% म्हणजे हे पाणी आहे, बरोबर का. तेवढी पाणी जागा व्यापलेली आहे. पहिला त्याचं काम झालं. तर हा पहिला प्रयोग तुम्हाला इथे करून दाखवला.